अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू यांनी विधानसभा नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेची सूचना दिलेली आहे आणि सन्माननीय सुनील प्रभू हे मुंबई शहराचे महापौर आणि किंदा झालेले विधानसभा सदस्य. अध्यक्ष महोदय, हे संजय गांधी उद्यान हे सुरुवातीला 1950 साली कृष्णगिरी नॅशनल पार्क म्हणून त्याची नामानिधन झालं होतं. 1960 साली कृष्णगिरी उपवन वन विभागाकडे आलं आणि मग त्याच्यानंतर 1968 साली बोरिवली नॅशनल पार्कची निर्मिती झाली. सुरुवातीलाचं क्षेत्रफळ होतं 19.20 चौरस किलोमीटर. नंतरच्या कालखंडात ते झालं 68.27 चौरस किलोमीटर आणि त्यानंतर ते वन विभागाच्या FDCM विभागाकडे ते वर्ग झालं आणि 1981 साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं त्याचं नामकरण झालं. आता या उद्यानाचं व्यवस्थापन वन विभागाकडे असलेलं त्याला संजय गांधी नॅशनल पार्क या शॉर्टकटनं त्या ठिकाणी ओळखलं जातं. या उद्यानाची मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, काही त्याचा भाग पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामध्ये आहे. एकूणच या ठिकाणी असलेले आदिवासी पाडे हे नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी उद्यान होण्याच्या पूर्वीच आहे. ज्याला नॅशनल पार्क झाल्यानंतर नॅशनल पार्कमध्ये मानवी संचार असू नये अशा प्रकारे बऱ्याचशा NGOजना वाटलं आणि ते कोर्टामध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयानं मूल रिट याचिका 305/1995 7/5/1997 आदेश दिले की ह्या सर्व लोकांचं पुनर्वसन करण्याची तुम्ही भूमिका घ्या आणि त्याकरता 1/1/1995 कट ऑफ डेट पकडली गेली. त्यावेळी असलेल्या लोकांना त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचं संरक्षण मिळेल अशा प्रकारची भूमिका घेतली गेली. त्याच वेळेला ह्या नॅशनल पार्कला कायमस्वरूपी भिंत बांधण्याची सूचना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली. 18 महिन्याच्या कालावधीत ते पूर्ण करणं, काही जवळजवळ 90% ते काम झालंय, परंतु 10% ती अजून भिंत काही ठिकाणी अपुरीच राहिलेली आहे. आणि अशा प्रकारे 1969 मध्ये आदिवासी पाडे 11 होते, कुटुंब संख्या 46 होती. 77 मध्ये आदिवासीचे 46 कुटुंबाचं पालघर तालुक्यात पुनर्वसन केलं आणि ती सर्व कुटुंब त्या ठिकाणी परत उद्यानात आली. आता सन्माननीय सदस्य सुनील प्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे 7,000 रुपये ज्या लोकांनी डिपॉझिट भरलेले अशा प्रकारच्या घटकांना सुद्धा अजून घरं मिळू शकलेली नाहीत. ही जबाबदारी काही कॉन्ट्रॅक्टरना देण्यात आली, DB रियालिटी नावाची कंपनी. परंतु त्याच वेळेला एअरपोर्टचं फनेलच्या मध्ये जास्त उंचीच्या इमारती होऊ शकत नाहीत म्हणून त्याच्यावर आक्षेप घेतला गेला आणि ते प्रकरण तसं स्थगित राहिलं गेलं. आता मगाशी सुनीलजी प्रभूंनी सांगितलं की त्या ठिकाणी 90 एकर जागेमध्ये त्या लोकांचं पुनर्वसन करावं. आता मूल वन विभागाची इच्छा नक्कीच आहे, नॅशनल पार्कची इच्छा आहे की जे मूल तिथे रहिवासी राहत होते त्या लोकांचं या 90 एकर जागेमध्ये ग्राउंड+1 अशा स्वरूपाच्या इमारती बांधून त्यांचं तिथं पुनर्वसन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. उर्वरित बरेचसे जे अतिक्रमित लोक होती ज्यांना माणुसकीच्या भावनेतून, जसं मगाशी सुनीलजी प्रभूंनी की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की या देशातल्या प्रत्येक माणसाला छत मिळालं पाहिजे. विविध राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या जागेत असलेल्या बेकायदेशीर मध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा छप्पर मिळावं या उद्देशानं त्या ठिकाणी भूमिका घेतली गेली आणि सुनील प्रभूंनी त्यासाठी मग नॅशनल पार्कच्या लोकांना काम म्हणून त्याच धर्तीखाली सुरुवातीला 16,751 अतिक्रमणपैकी 7,000 रुपये भरले होते.
त्यापैकी 13,486 पात्र झाले, म्हणजे त्याच्यातले 3,000 लोक हे डुप्लिकेट काही कागदपत्राच्या आधारे ते क्लेम करत होते. आता अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी नॅशनल पार्कच्या आजूबाजूला साधारण 30 एकर जागा आहे खाजगी लोकांची. त्या लोकांनी इच्छा प्रदर्शित केली, ही जर जागा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, आम्हाला TDR दिला तर ती जागा आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. सुनीलजी प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की जर 30 एकर जागा जर मिळाली तर ह्या उर्वरित लोकांचा जाण्याचा प्रश्न संपुटात येणार आहे. सुरुवातीच्या कालखंडात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही काही जागा द्या, तर त्यांनी उत्तम डोंगरीला जागा दिली. इथल्या लोकांचे जे रहिवासी ते राहायला तिथे आहेत, त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी, मुलं शिक्षणाला तिथे आहेत. आणि जरी उत्तम डोंगरीलाच अतिशय पर्यावरणदृष्ट्या अतिशय चांगली जागा असताना त्या ठिकाणी ते स्थलांतर करायला तयार नाहीत. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मध्या काळात बरेचसे आमदार आणि तिथले नगरसेवक मला भेटले. मी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई चालूच आहे, परंतु ड्रॅस्टिक ॲक्शन घेऊन लोकांना रस्त्यावर आणण्याची भूमिका घेऊ नका. तत्पूर्वी निश्चितपणे त्यांच्यासाठी काहीतरी सोय करा. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी हा TDR त्या घटकांना देऊन त्या ठिकाणी उर्वरित लोकांची सोय होईल. आता त्याकरता SRAच्या माध्यमातून करावं तर सरकारला पैसे खर्च करावे लागतील. काही जर उद्योग विकासकांना ठरवलं तर जी जागा असेल त्याच्यातला काही भाग त्यांना द्यावा लागेल. परंतु तुमच्या मनामध्ये सुनीलजी जी भावना आहे ती भावना माझ्या मनात सुद्धा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात सुद्धा तीच भावना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे मीटिंग लागण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची जर जागा उपलब्ध असेल तर त्यांना TDR दिल्यानंतर जर प्रश्न संपुष्टात येणार असेल तर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ. आणि मी आज आपल्यामार्फत त्या नागरिकांना आश्वासित करतो की फक्त आश्वासन देण्यापुरतं नाही, या अनुषंगानं लवकरात लवकर रॅपिडली त्याच्यावर रचनात्मक त्या ठिकाणी कार्य करून त्या लोकांना, जे नॅशनल पार्कच्या आतमध्ये असलेले जे आदिवासी आहेत त्यांना आरे कॉलनीच्या परिसरात असलेली 90 एकर जागा, की ती जागा राष्ट्रीय उद्यान पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा झोनल मास्टर प्लॅन तयार करून, आता तो झोनल मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यामध्ये साधारणपणे त्या बाबतीमध्ये एक महिन्याच्या आतमध्ये त्याचा निर्णय होईल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे या सर्व खासदार, आमदार आणि नगरसेवक या सर्वांना बोलवून या बैठकीचा, या विषयाचा आपण निपटारा करू असं मी आश्वासित करतो. जे पाईपलाईन्स वगैरे रस्ते असतील त्या सर्व लोकांच्या सोयीकरता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ते दुरुस्त करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात येतील. या ठिकाणी जर का शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर त्याला सगळीच जबाबदार आहेत. परंतु नॅशनल पार्कमध्ये ज्या लोकांनी 7,000 भरलेले आहेत त्यांच्याकरता निश्चितपणे पहिल्या प्राधान्याने दिलं जाईल. आणि उर्वरित त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिले तर त्यांचा सुद्धा विचार केला किंवा त्या लोकांना म्हाडाकडे त्यांना वर्ग करण्याचा विचार केला जाईल. आणि शेवटी प्रश्न असा की राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर किंवा केंद्र सरकार निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी या 30 एकर जागेमध्ये प्राधान्यानं ज्या लोकांना 7,000 ज्यांनी भरले त्यांना दिलं जाईल. आणि मग गरज पडली तर म्हाडाकडे ते दुसऱ्या लोकांना प्रस्तावित केलं जाईल. त्या लोकांच्या पुनर्वसनाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांकडे एकदा बैठक झाली होती. त्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना निर्देशित केले की तुम्ही न्यायालयात जा. ते न्यायालयात गेलेले आहेत आणि त्याचा निर्णय प्रलंबित आहे. शेवटी राज्य शासनाची किंवा माननीय पंतप्रधानांची इच्छा असेल सर्वांना छप्पर, तर शेवटी राज्य शासनाला कुठे ना कुठे त्यांची व्यवस्था करावी लागेल. आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांना निश्चितपणे आग्रह धरून ते करून घेऊ.